So hello student, now we see the angle gauges, the last video of this chapter. अँगल गेजेसचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे आपण PPT मध्ये पाहिलं की किती पीसेस असतात, जसे स्लिप गेजेसचा सेट असतो ॲज सेम अँगल गेजेसचा पण एक सेट असतो. ओके, सो 12 पीसेस विथ स्क्वेअर ब्लॉक असतात. 12 पीसेसमध्ये डिग्रीमधले जे गिअर्स डिग्रीमधले जे अँगल गेजेस आहेत ते 1 डिग्री, 3 डिग्री, then 9 degree, 27 degree and 41 degree. Okay, so it is the degree blocks. डिग्रीचे हे ब्लॉक्स 12 पीसेसमध्ये असतात. ओके, सिमिलर 13 पीसेसमध्ये पण तेच सेम आहेत, 1, 3, 9, 27 and 41. सिमिलरली मिनिट ब्लॉक्समध्ये 1, 3, 9, 27 अँड सेकंडमध्ये 6, 18, 30. त्याच्यात फक्त 3 एक्स्ट्रा आहे, बाकी सगळे सेम आहेत. 12 पीसेसमध्ये 30 पीसेसमध्ये फक्त हा डिफरन्स 3 सेकंड्सचा आहे, बाकी सगळे सेम आहेत. ओके, सो नाव वी सी द प्रॉब्लेम 1. आता मी जस्ट तुम्हाला एक डिस्कस करते अगोदर प्रॉब्लेम आणि देन आपण काय करूया तर बाकीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते नंतर चेकआउट करूया. ओके, एक सॉल्व करून बघितल्यानंतर आणि तुम्हाला एकदम परफेक्ट लक्षात येईल. सो सी द अँगल गेज प्रॉब्लेम. अँगल गेज व्हॅल्यू 33 डिग्री, 10 मिनिट अँड 12 सेकंड हा आपल्याला बिल्टअप करायचा आहे. ओके, इज टू बी मेजर्ड अँड टू बी सेट विथ द हेल्प ऑफ फॉलोविंग स्टँडर्ड गेजेस. ओके, स्टँडर्ड गेजेसचा यूज करून. मग स्टँडर्ड गेजेस दिलेला आहे. आता हा कुठला सेट आहे आपल्याला काउंट केल्यानंतर कळेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 13, 14. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 म्हणजे हा 13 पीसचा सेट आहे. ओके, सो शो अरेंजमेंट टू सेटअप अँगल गेजेस विथ स्केच. म्हणजे पहिल्यांदा कॅल्क्युलेशन पण करा आणि देन अरेंजमेंट शो पण करा, म्हणजे डायग्राम पण ड्रॉ करा. ओके, सो तर कॅल्क्युलेशन करताना काय करायचं, डिग्री, मिनिट, सेकंड 3 कॉलम तयार करायचे. त्यातल्या फर्स्ट कॉलममध्ये डिग्रीचं तयार करायचं. मग डिग्री किती आपल्याला पाहिजे, 33 डिग्री. सो 33 डिग्रीसाठी डिग्रीच्या ब्लॉक्समधून आपल्याला जे कॅल्क्युलेशनसाठी लागणार आहेत ते घ्यायचे. मग फॉर एक्झाम्पल 41 आणि 9 घेतला मी, तर 41 मायनस 9 किती होतात, 32. ओके, म्हणजे 41मधून 9 गेले तर 32 तयार झाले. आपल्याला लागणारे किती, 33. सो ॲड 1 डिग्री. 1 आहे का ह्या सेटमध्ये आहे. ह्या सेटमधले अँगल घ्यायचे. कुठलाही अँगल आपण घेऊ शकत नाही. जो आपल्याला गिवनमध्ये दिलेला आहे किंवा जो आपला स्टँडर्ड आहे तोच आपण कॅल्क्युलेशनमध्ये कॅरी करू शकतो. सो 32 डिग्री प्लस 1 डिग्री वी शुड डिराईव्ह द 33 डिग्री. मग 33 डिग्री तयार झालं आपलं. काय काय यूज केला मी, मग 41 डिग्री यूज केलं आहे, 9 डिग्री यूज केलं आहे, 1 डिग्री यूज केलं आहे. जे यूज केले ते इथे लिहा, प्लस मायनस साईन तुम्हाला इथं मिळेल. देन मिनिट्स, किती मिनिट्स लागणार आहे आपल्याला, 10 मिनिट्स. सो 10 मिनिट्स कसं क्रिएट करणार, 9 अँड 1. मिनिटच्या ब्लॉकमध्ये मी तयार केलं परत 9 अँड 1, 9 अँड 1, 9 प्लस 1 10 डिग्री, सॉरी 10 मिनिट्स. मग 10 मिनिट्स. देन सेकंड्समध्ये 12 सेकंड तयार करायचं आहे. ओके, 12 सेकंडसाठी मग सेकंडचा चार्ट बघायचा. 18 मायनस 6 किती होतात, 12. मग 18 अँड 6 सेकंडसाठी 2 डॅश देतो आपण, 12 सेकंड तयार झाले. कुठला यूज केला, 18 अँड 6, 9 अँड 1, 41, 9, 1. म्हणजे तयार केले ते दाखवताना आपण एक लाईन ड्रॉ करा, देन हा एक ब्लॉक तयार करा आणि हा एक ब्लॉक तयार करा. ह्या 2 लाईन्समध्ये तुम्ही शो केलं तरी चालेल. मग आता इथून मी स्टार्ट केलं. माझा 41 डिग्री हा कसा आहे, प्लस आहे, म्हणून हा 41 डिग्रीसाठी मी हे अशा साईन यूज करते, 41 डिग्री. देन किती आहे, 9 डिग्री यूज केला मी, पण तो 9 डिग्री काय केला आहे, मायनस केला आहे. मायनस केला असला तर त्याच्यासाठी साईन इकडं घ्यायचा, म्हणजे हा वर गेला तर हा खाली डायरेक्शनला दिसला पाहिजे. ओके, मग देन 9 डिग्री. 1 डिग्री परत मी काय केलं आहे, प्लस केलं आहे. सो 1 डिग्री प्लस. देन 9 मिनिट, ह्याच्यावरती सगळे टाकत जायचं. 9 मिनिट काय आहे तुमचा, प्लस आहे. सो अगेन 9 मिनिट प्लस 9 मिनिट. मग 1 काय आहे परत तुमचा, प्लस आहे. सो 1 प्लस. देन 18 प्लस अँड 6 मायनस आहे, सो तो उलट्या डायरेक्शनने. सो हा टोटल जो अँगल आहे हा जर मला लिहायचा झाला तर हा किती आहे, 33 डिग्री, 10 मिनिट, 12 सेकंड्स इट विल बी क्रिएटेड. ओके, बघा लक्षात आलं का. हा तुमचा काय आहे, एक सिंपल प्रॉब्लेम आहे. ओके,
सो प्रॉब्लेम चेक करूया आता आपण. बिल्ड द डायमेन्शन ऑर अँगल. आता अँगल किती दिला आहे 34 डिग्री 18 मिनिट अँड 18 सेकंड. सो आपल्याकडे सेट कोणता असतो. सो सेट लक्षात ठेवा व्यवस्थित. 1 डिग्री, देन 3 डिग्री, 9 डिग्री, 27 डिग्री, 41 डिग्री. हा डिग्रीचा ब्लॉक डिग्री तयार करण्यासाठी यूज करणार आपण. देन मिनिट, 1 मिनिट, 9 मिनिट, 27 मिनिट इज द मिनिट्स. 3 मिनिट्स एक आहे, 1 2 3 4 हे 4 येतात. हा झाला मिनिट ब्लॉक. हे एकतर गिवन असणार आहेत किंवा तुम्हाला पाठ करायला लागणार आहेत. आणि सेकंडमध्ये काय काय असणार आहे 3, 6, 18 अँड 30. ओके, दिस इज द सेकंड. आता आपल्याला बिल्ड काय करायचं आहे 34 डिग्री. कशातून, ह्या डिग्रीमधून. 18 मिनिट ह्याच्यातून अँड 18 सेकंड ह्याच्यातून. मग फर्स्ट मी काय सांगितलं तुम्हाला 3 ब्लॉक तयार करायचे. हा डिग्री, मिनिट्स अँड सेकंड. ओके, डिग्रीसाठी मग काय करणार आपण, कुठले घेणार बघा. डिग्री किती तयार करायचे 34 डिग्री. कुठल्या कॅल्क्युलेशनने 34 डिग्री तयार होईल बघा. 27 + 9 केलं किती होत आहेत 9 + 7. ओके, 9 + 7 किती होणार आहेत 36. ओके, 36 - 3. ओके, किती झाले 33 डिग्री. आणि आपल्याला बिल्ड किती करायचं आहे 34 डिग्री. सो इट विल बी बिल्ड. कुठले कुठले यूज केले 27, 9, 3 अँड 1. म्हणजे बऱ्यापैकी आपण सगळेच यूज केलेत. 41 काही यूज केलेला नाही आहे. तुम्ही हवं तर 41 पण यूज करू शकताय. आता एखाद्या मुलगा असा कॅल्क्युलेशन करेल 41 आहे, 41 - 9 किती झाले 41 मधून 9 गेले 32. ओके, सो 32 डिग्री आपल्याला करायचं आहे किती बिल्ड. ओके, मग देन 32 डिग्री +3 केला किती झाला 35 डिग्री. आणि आपल्याला बिल्ड किती करायचं आहे -1 34 डिग्री. म्हणजे 34 आणायचं आहे तर तुम्ही कसाही आणू शकता, पण ह्याचाच यूज करायचा. ओके, म्हणजे मी कसं केलं 27 + 9 केला 36 झालं, देन -3 केलं 33 झालं, परत +1 केला. हे सगळे 1 3 9 सगळे मी ह्याच्यातूनच घेतले. सिमिलर एखाद्या मुलगा असा कॅल्क्युलेशन करेल 41 - 9 32 झाले, +3 केला 3 पण आहे आपल्याकडं, -1 केला 34 झाला. म्हणजे ह्या दोन्हीपैकी तुम्ही कुठलंही कॅल्क्युलेशन कॅरी केलं तरी तुम्हाला टोटल मार्क्स मिळणार आहेत. ओके, सो आता मिनिट किती तयार करायचे आपल्याला 18 मिनिट. मग मिनिटसाठी ह्याचा यूज करणार. 18 मिनिट कसं तयार करणार तुम्ही आता बघा. 9 + 1 10 + 13 म्हणजे 13 होते 13 होते. त्याचा काय आपण यूज करू शकत नाही. मग आपण काय करणार आता 27 - 9 केला मी किती झाला 18 मिनिट. सो वी यूज द 27 मिनिट अँड 9 मिनिट. नाव सेकंड किती आहे 18 सेकंड. आता हे ऑलरेडी दिलेलंच आहे 18 सेकंड. तर तुम्हाला कॅल्क्युलेशनची गरज नाही आहे, डायरेक्टली तुम्ही ॲज इट इज पुटअप करू शकताय 18 सेकंड. ओके, सो दिस इज द अँगल गेज. हा झाला तुमचा अँगल कॅल्क्युलेशन. ह्याला 3 मार्क्स कॅरी आहेत, हे 3 मार्क मिळू शकतात. आणि स्केचला 3 मार्क्स आहेत. आता स्केच कसं काढणार सांगितलं मी तुम्हाला. 1-2 लाईन्स ड्रॉ करा सरफेसपासून आणि ह्या 2 लाईन्समध्ये व्हर्टिकल लाईन्समध्ये तुम्ही अँगल दाखवा. 27 डिग्री फक्त प्लस आहे का मायनस बघायचा. हा प्लसच असणार आहे फर्स्ट. देन +9 आहे, देन वरतीच घालवायचं ते पण 9 डिग्री. देन -3 आहे म्हणजे हा काय होणार आहे निगेटिव्हला खाली येणार आहे तो 3 डिग्री आणि त्याचं डायरेक्शन अशी येणार आहे. देन +1 अगेन +1 डायरेक्शन ही येणार. नंतर मिनिट्स. आता मिनिट्समध्ये 27 काय असणार आहे +27 मिनिट्स अँड 9 सेकंड इज द निगेटिव्ह. सो 9 मिनिट अँड 18 ॲज इट इज पुटअप करायचं कारण त्याला आपण काही कॅल्क्युलेशन केलेलं नाही. मग ही लास्ट लाईन आणि ही फर्स्ट लाईन ह्याच्यातला जो अँगल आहे दिस इज द अँगल वी वॉन्ट टू बिल्ड. ओके, 18 मिनिट 18 सेकंड. सो दिस इज द अँगल. हे काय झाला अँगल. पण हा अँगल ॲक्यूट अँगल आहे. जेव्हा तुम्हाला ह्या लेवलचा अँगल दिला जातो 34 डिग्री
तर 18 मिनिट 34 डिग्री म्हणजे ॲक्यूट अँगल जो 90पेक्षा कमी आहे. ओके, जर आपल्याला प्रॉब्लेम 90पेक्षा जास्तचा दिला तर आपण काय करायचं. सो त्याचा एक प्रॉब्लेम आपण कॅल्क्युलेट करून बघूया. ओके, सो प्रॉब्लेम 102 डिग्री 8 मिनिट 42 सेकंड. मग असं असेल तर आपण काय कसं कॅल्क्युलेशन करणार. मग आपला जो सेटअप आहे तो ॲज इट इज घ्या आणि सो 102 डिग्री 8 मिनिट अँड 42 सेकंड. आता आपल्या जे काही गिवन आहेत अँगल गेजेस, त्याच्यात आपण अँगल गेजेस लिहिताना तुम्ही बघितलं असेल की 13 पीसेस और 13 पीस विथ स्क्वेअर ब्लॉक असं म्हटलं आहे. स्क्वेअर ब्लॉक मीन्स हा स्क्वेअर ब्लॉक काय इंडिकेट करतो 90 डिग्री. बघा स्क्वेअर ब्लॉक काढला तर किती असणार आहे त्याचा अँगल 90 डिग्री. सो 90 डिग्री आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे विथ स्क्वेअर ब्लॉक. मग 90 डिग्रीचा मी डायरेक्ट स्क्वेअर ब्लॉक काय करू शकते घेऊ शकते. ओके, मग आपल्याला बिल्ड किती करायचं आहे 102 डिग्री. मग पहिल्यांदा आपण काय करायचं, आपल्याकडे पीस कुठला आहे 13 सेट आहे, 13 पीसचा सेट आहे. त्यातला 90 डिग्री ऑलरेडी माझ्याकडे आहे. 102 13 पीस विथ स्क्वेअर ब्लॉक. ह्या 13मध्ये एक स्क्वेअर ब्लॉक नाही आहे, 13 पीस आणि स्क्वेअर ब्लॉक आहेच, किंवा 12 पीस अँड स्क्वेअर ब्लॉक आहेच. स्क्वेअर ब्लॉक हा कंपल्सरी असतोच. 102 डिग्री मायनस 90 डिग्री करायचं म्हणजे स्क्वेअर ब्लॉक आहे म्हणून 90 डिग्री जर मायनस केलं तर आन्सर किती राहणार आहे तुमचं. सो आन्सर इज हे 2 झाले आणि हा 12 झाला. सो 12 डिग्री इज द माय आन्सर. म्हणजे 12 डिग्री मला फक्त काय करायचं आहे बिल्टअप करायचं आहे. मग हे डिग्री किती झालं 12 डिग्री. मिनिट 8 मिनिट आणि सेकंड 42 सेकंड. हा झाला आपला रेग्युलरचा प्रॉब्लेम जो मगाशी आपण बघितलेला. हा प्रॉब्लेम ॲज इट इज नेक्स्ट जर तुम्ही सॉल्व केला तर अगेन आपण काय करतो डिग्री मिनिट सेकंड. मग डिग्रीसाठी मिनिटसाठी आणि सेकंडसाठी कॅल्क्युलेशन. डिग्रीसाठी 12. डिग्रीचा कुठला ब्लॉक असतो आपला 1 3 9 27 41. ओके 1 3 9 27 इज द मिनिट्स. सॉरी डिग्री 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 डिग्री. ओके अँड 6 18 30 इज द सेकंड्स अँड सेकंड्स. सो डिग्रीसाठी 12 डिग्री ह्याच्यातून काढू शकताय तुम्ही 9 + 3 झाले 12 डिग्री. देन 8 मिनिट्स. 8 मिनिट्स कसे करणार आहे 9 - 1. ओके इज द 8 मिनिट्स अँड 42 सेकंड. 42 सेकंड कसं करू शकतो आपण 13 + 80 किती झाले 48 - 6 42 सेकंड्स. सो हा झाला तुमचा कॅल्क्युलेशनचा पार्ट. आता आपल्याला काय करायचं आहे डायग्रॅम. आता डायग्रॅम इंडिकेट करताना काय करायचं आपण ब्लॉक कितीचा आहे तुमचा 102 डिग्रीचा आहे म्हणजे हा ऑप्टस अँगल आहे 90पेक्षा जास्त असणार आहे. स्क्वेअर ब्लॉक तुम्ही डायरेक्ट घेतला आहे बरोबर. हा स्क्वेअर ब्लॉक तुम्ही 90 डिग्री घेतला आहे म्हणून तुम्ही 102 मधून 102 मधून 90 मायनस केलं. इथं कुठलाही अँगल असेल जो ॲक्यूट ऑप्टस अँगल असेल 90पेक्षा जास्त तर हा कुठलाही अँगल जरी असला 102च्या ऐवजी तर त्याच्याऐवजी तुम्ही काय करू शकता त्याच्यातून 90 मायनस करू शकता. मग आता डायग्रॅममध्ये बघा स्क्वेअर ब्लॉक हा मी कंपल्सरी काय करते ह्याच्यावरती काढते. ओके स्क्वेअर ब्लॉक काढायचा. देन ह्या स्क्वेअर ब्लॉकच्या वरती आपण अँगल टाकत जाऊया. ओके सो दिस इज द अँगल. फर्स्ट काय 9 परत काय केला मी 3 9 डिग्री 3 डिग्री. देन 8साठी अगेन 9 मिनिट 1 मिनिट. ओके 42साठी काय केलं आपण 30 देन 18 सेकंड अँड 6 मायनस. हे झालं. सगळं झाल्यानंतर लास्टची लाईन इन्क्लाइन एक्सटेंड करायची. ही एक्सटेंड केली. हा 90 डिग्रीचा ब्लॉक मी डायरेक्ट घेतलेला आहे. मग हा जो अँगल आहे टोटल सो दिस इज द 102 डिग्री 8 मिनिट 42 सेकंड. किंवा अदरवाईज तुम्ही हा 90चा ब्लॉक नाही दाखवला तर हा एवढाच अँगल दाखवला तरी पण चालू शकतं. हा तुमचा अँगल किती आहे 12 डिग्री 8 मिनिट 42 सेकंड असं दाखवलं तरी चालेल. सो दिस आर द अँगल गेजेस. ओके थँक्यू स्टुडंट. इफ एनी क्वेरी देन कॉन्टॅक्ट.